वेट लॉसपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत सगळं जर ठणठणीत ठेवायचं असेल तर रोज हा एक लाडू नक्की खा। आज आपण बघणार आहोत अनेक आजार गायब करणारा जवसाचे लाडूची रेसिपी। हे लाडू बनवण्यासाठी साहित्य काय काय वापरलेलं आहे ते एकदा बघून घ्या। 2 वाट्या किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे, 1 वाटी जवस घेतलेली आहे, 1 वाटी गूळ, अर्धा वाटी तूप, 1 मोठा चमचा डिंकाची पावडर घेतलेली आहे आणि तुम्हाला आवडत असलेले सगळे ड्रायफ्रूट्स आणि सीड्स तुम्ही वापरू शकता। सुंठ पावडर आणि जायफळ पावडर घेतलेली आहे, 1.5 वाटी खारीक पावडर घेतलेली आहे। अशा प्रकारे काळी खारीक ही घरीच दळून त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे। सगळ्यात आधी आपण जवस भाजून घेणार आहोत। जवस खूप जास्त भाजली जाणार नाही त्याची काळजी घ्यायची। अगदी मंद गॅसवरती हे जवस भाजून घ्यायचे आहेत। साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये ते चांगले भाजले जातात। अशा प्रकारे ते उडायला लागले की गॅस बंद करायचा। आता आपण त्याच कढईमध्ये सुकं खोबरं भाजून घेणार आहोत। खोबरं भाजायला देखील जास्त वेळ लागत नाही, ते लगेच भाजलं जातं। अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, नाहीतर ते लगेच करपलं जातं। अशा प्रकारे थोडं लालसर हे खोबरं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे हे लाडू खूप दिवस टिकतात। आता कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। तुपामध्ये काजू आणि बदाम घातलेले आहेत। ह्यावेळी तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता। साधारण 1 ते 2 मिनिटं हे तुपावरती खमंग भाजून घ्यायचे। अशा प्रकारे काजू आणि बदाम देखील आता भाजून झालेले आहेत। आता त्यातच मी सीड्स देखील भाजून घेणार आहे। इथे मी पंपकिन सीड्स, वॉटरमेलन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्सचा वापर केलेला आहे। हे सीड्स बाजारात इझिली अवेलेबल आहेत, नाही घातले तरी चालतील, पण ते खूपच पौष्टिक असतात, त्यामुळे अवश्य घाला। सीड्स देखील भाजायला जास्त वेळ लागत नाही, साधारण 2 मिनिटं हे व्यवस्थित तुपावरती भाजून घ्यायचे। तुम्ही ह्यासोबतच चिया सीड्स आणि तिळाचा देखील वापर करू शकता। अशा प्रकारे सीड्स देखील भाजून घेतलेले आहेत, ते आता बाजूला काढून घेऊ। आता पुन्हा कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। तुपामध्ये 1 चमचा डिंकाची पावडर घातलेली आहे। डिंक मिक्सरमधून बारीक दळून घेतलेला आहे। अशा प्रकारे डिंकाची पावडर वापरल्यामुळे ती लाडूमध्ये व्यवस्थित मिक्स होते। डिंक देखील आता छान फुललेला आहे। आता त्याच्यामध्ये खारीक पावडर टाकलेली आहे। आता हे सगळं 3 ते 4 मिनिटं मंद गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं। खारीक पावडर सतत हलवत राहायची, नाहीतर ती खालून करपते। आता खारीक पावडर देखील व्यवस्थित भाजून घेतलेली आहे, गॅस बंद करायचा। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मगाशी आपण भाजून घेतलेले जवस घातलेले आहेत। ह्याची आपल्याला मिक्सर चालू बंद करत जाडसर पूड तयार करून घ्यायची आहे। ही बारीक केलेली जवसाची पावडर आता एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे। पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे, त्याच्यामध्येच भाजलेले काजू बदाम देखील घातलेले आहेत आणि भाजलेले सगळे सीड्स घातलेले आहेत। आता ह्या सगळ्याची सुद्धा आपल्याला जाडसर पूड तयार करून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने जाडसर पूड तयार करून घेतलेली आहे। ती आता बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ। त्यामध्येच आता भाजलेली खारीक पावडर आणि डिंक घातलेला आहे। हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। आता ह्यामध्ये साधारण 1 चमचा सुंठ किसून घातलेला आहे। तुम्ही सुंठ पावडर देखील घालू शकता। तसेच 1 छोटा चमचा जायफळ देखील किसून घातलेला आहे। गूळ घातलेल्या कोणत्याही पदार्थामध्ये जायफळ आणि सुंठ टाकलं तर त्याची चव अजून छान लागते। पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे तयार झालेलं मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। त्याच्यामध्ये आता गूळ घातलेला आहे आणि हे सगळं मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचं। अशा प्रकारे लाडूसाठी मिश्रण तयार झालेलं आहे। ज्यांना गुळाचा पाक तयार करायला जमत नाही त्यांना लाडू बनवण्यासाठी ही सोपी पद्धत आहे।
आता ह्या मिश्रणाचे छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे। अशा प्रकारे अगदी झटपट तयार झालेले आहेत पौष्टिक जवसाचे लाडू। जवसामध्ये फायबरचं प्रमाण अधिक असल्यामुळे ते हाय कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करण्याचं काम करतं। तसेच जवस वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतं। हिवाळ्यामध्ये सतत भूक लागते, अशा वेळी हे जवसाचे लाडू उत्तम पर्याय ठरतात। हे पौष्टिक जवसाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल।